किरण मुडंगचा नमस्कार. ठळक बातम्या. अकोटच्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत आशिष महेंद्र तरडेजांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाची सुमोटो कारवाई. प्रशासकीय वर्तुळात खळबळ. निवडणुकांचे वर्ष जवळ येताच अकोटला जलद गतीने नूतन रस्त्यांची झटपट निर्मिती. वर्षानुवर्ष खड्डे व अपघातांच्या यातना सहन केलेल्या नागरिकांनी झटपट रस्ते निर्मिती पाहून व्यक्त केले आश्चर्य. आता सविस्तर बातमी. गत 5 वर्षांपासून खड्डे, धूळ व वाताहत झालेल्या रस्त्यांचा सामना करत असलेल्या अकोटच्या नागरिकांना अचानक 7 ऑक्टोबरला सकाळी यंत्रसामुग्रीसह जलद गतीने रस्त्यांच्या निर्मितीचे दृश्य पाहून आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय असा शंकात्मक प्रश्न मनाला पडला असावा. हे दृश्य पाहून काही नागरिकांनी कदाचित निवडणुका जवळ आल्या असतील म्हणून रस्ते उगवले असतील असा अंदाज बांधला, तर काहींनी हा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले, तर काही सत्ताधारी कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून ही विकासाची गंगा आणल्याचा दावा केला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद होत नसल्याने विचारांचे काहूर निर्माण झाले असतानाच अचानक रविवार तारीख 10 ऑक्टोबरला अकोटच्या रस्त्यांबाबत महत्त्वाची खबर येऊन धडकली. शहरातील उद्योजक महेंद्र तरडेजा यांचे विधी स्नातक सुपुत्र आशिष तरडेजा यांनी 23 ऑगस्ट 2023ला अकोटातील रस्त्यांच्या दयनीय दुरावस्थेबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केलेल्या तक्रारीची न्यायालयाने 13 सप्टेंबरला गंभीर दखल घेऊन न्यायमूर्ती A.S. चांदूरकर व न्यायमूर्ती श्रीमती वृषाली व्ही जोशी यांच्या खंडपीठाने सुमोटो कारवाई केली. न्यायालयाने 4 ऑक्टोबरला त्वरित सुनावणीही केल्याचे कळते. न्यायालयाने संबंधित व जबाबदार 4 अधिकाऱ्यांना नोटिसेस पाठवल्या, तसेच सहयोगी विधिज्ञ ॲडव्होकेट N.B. काळवागे यांची नियुक्ती केली. ही खबर अकोटला धडकताच प्रशासकीय व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आशिष महेंद्र तरडेजा यांनी अकोटच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत छायाचित्र व आवश्यक कागदपत्रांसह अकोला जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती A.S. किलोर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर सुमोटो कारवाई करत न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, जागतिक बँक प्रकल्पाचे अकोला येथील कार्यकारी अभियंता, अकोटच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सरकारी विधिज्ञ ॲडव्होकेट A.S. फुलझेले यांच्यामार्फत 3 आठवड्यात उत्तर मागितले आहे. या तक्रारीचे स्वरूप व कारण मीमांसा करण्यासाठी तक्रारकर्ता विधी स्नातक आशिष महेंद्र तरडेजा यांच्याशी किरण न्यूज़ ने संवाद साधला. मेरा नाम आशीष महेंद्र तरडेजा है और मैं पिछले 26 साल से आकोट का रहिवासी हूँ. आकोट में रास्तों के हाल और आकोट के रास्तों की दुर्दशा देख के मैंने नागपुर हाई कोर्ट के पास इन्हीं रास्तों के लिए कंप्लेंट की. आकोट का मेन रोड जो कि अकोला रोड ब्रिज से लेके लोखंडे हॉस्पिटल तक जाता है, मेरे ज्ञान के हिसाब से आकोट के इस रोड का 18 मीटर चौड़ीकरण और डिवाइडर लगना, रास्तों के दोनों साइड पेवर ब्लॉक और नालियाँ बनना, ये सब उसमें शामिल था. इस साल जून के आसपास इस रास्ते पे डिवाइडर लगाए गए, जिसके काम में रास्ते का कोई भी काम नहीं किया गया और रास्ते पे सिर्फ मुरुम डालकर उसका रिपेयर किया गया. रास्ते के ये हाल देख के और क्योंकि कोई अधिकारी आकोट का इस पे ध्यान नहीं देता है, मैंने ये सोचा कि नागपुर हाई कोर्ट के पास इसकी कंप्लेंट की जाए. इस कंप्लेंट का उद्देश्य एक ही था कि रास्तों के हाल आकोट के सुधरने चाहिए और मेरी कंप्लेंट पे नागपुर हाई कोर्ट ने सुओ मोटो पिटीशन दाखिल करके संबंधित अधिकारी और डिपार्टमेंट से जवाब मंगवाए हैं. रोड का काम आकोट के मेरी पिटीशन शुरू हुआ या नहीं ये तो मैं नहीं कह सकता, बट हो सकता है नागपुर हाई कोर्ट ने कोई डायरेक्शन दिए हों या दाखिल होने के बाद कंसर्न डिपार्टमेंट्स को ये समझ आया हो कि इसका काम करना बहुत ही ज़रूरी है. और मैं नागपुर हाई कोर्ट का शुक्रगुजार हूँ कि उन्होंने इस चीज़ पे ध्यान देकर और हमारे आकोट में जो रोड के काम बंद थे हो सकता है उसकी वजह से शुरू हुए. आशिष तरडेजा यांच्या न्यायालयीन तक्रारीमुळेच अकोटच्या रस्त्यांच्या निर्मितीचे कार्य सुरू झाले किंवा नाही याबाबत नागरिकांमध्ये चर्चा, शाब्दिक दावे प्रतिदावे, तर्क वितर्क सुरू आहेत. रस्त्यांच्या नवनिर्मितीवरून श्रेयवादाची लढाई सुद्धा काही प्रमाणात चर्चिली जात आहे.
काही का असोना, या रस्ते निर्मितीने अकोटातील सामान्य नागरिक मात्र सुखावले आहेत. काही वर्षांपूर्वी अकोटातील अकोला नाका ते न्यायालयापर्यंत 4 पदरीच्या नावाखाली निर्मिती झालेल्या रस्त्याची नजरेसमोर झालेली वाताहत व कुर्मगतीने झालेली दुभाजकाची निर्मिती, त्यानंतर पावसाळ्यात न्यायालयासमोर भूमिगत जलवाहिनी फुटल्याने निर्माण झालेले संकट, खड्डे, धूळ, चिखलकाटा यांचा करावा लागलेला सामना, डांबरी रस्त्यावरील खड्डे, मुरुम व दगड टाकून वारंवार भरण्याचा केविलवाणा प्रयत्न, खराब रस्त्यांचा विशेषतः न्यायाधीश व वकील बांधवांना झालेला अतोनात त्रास, असंख्य लहान मोठे अपघात, रुग्णालयाचे खर्च, या सर्व यातना मधल्या काळात सर्वांनी सहन केल्या. समाजसेवक विजय जितकर त्यांच्या कुटुंबासह पोपटखेड मार्गावरून दुचाकीने जात असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने अपघात होता होता वाचला. त्यांनी त्यांची आपबीती किरण न्यूजला सांगितली. सर, मी माझ्या मुलीला, जी 9 वर्षाची मुलगी 4थ्या वर्गात आहे, तिला मी सोडायला इथं दररोज येतो आणि या ठिकाणी मला नेमकं हा जो खड्डा आहे, हा खड्डा, या ठिकाणी मला माझी गाडी इथून थोडंसं तिकडनं खूप फास्ट गाडी येत होती, मला जागा नाही मिळाली आणि मला इथं घ्यावं लागली. कोणी एक व्यक्ती होता, मला त्याच्यामध्ये माझ्या तिघांचाही मोठा अपघात होऊ शकला असता, परंतु ईश्वर कृपेनं मात्र असं झालं नाही. पण त्या दिवसापासून मला या रोडबद्दल एक फार मोठं म्हणजे दुःख आहे की या ठिकाणी ITI आहे, या ठिकाणी शाळा आहे, इकडे पण बऱ्याच शाळा आहेत, महत्त्वाचे ऑफिसेस आहेत. तर अशा ठिकाणी जर अशी कंडिशन आहे म्हणजे काय, म्हणजे लोकांचं काय म्हणजे याची वाट पाहत आहे का गव्हर्नमेंट, हे डिपार्टमेंट? या ठिकाणी जो खड्डा आहे, मला सांगा ना, या ठिकाणी 10 लोक चालून पहा काय होते कंडिशन तर. आणि अशा अपघाताचीच पण तुम्ही संधी पाहतात का, असं मला म्हणजे वाईट वाटतं मला असं बोलताना. पण या रस्त्याची दुर्दशा जी झालेली आहे ते शासनाने, संबंधित कार्यालयाने याची नोंद घ्यावी. आणि खरोखर एक म्हणजे लहान विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत, ते तुमचे मुलं आहेत, तुम्ही त्यांना सोडण्यासाठी येतात, ज्यावेळेस असे तुमच्याबरोबर प्रसंग आले तर तुमचं काय, अशा प्रकारचं त्यांनी विचार करायला पाहिजेत. आणि हा रस्ता हा ताबडतोब एक चांगल्या प्रकारे त्यांनी दुरुस्त करायला पाहिजेत. आणि कमीत कमी विद्यार्थ्यांची, आमच्या शेतकरी बांधवांची, गजानन महाराज विहीर, तिथे बरेच लोक जातात, बरीच गर्दी असते, या अशा शेतकरी बांधवांची, भक्तांची, सर्वांची सोय व्हावी. आणि या दृष्टिकोनातून हा पोपटखेड ते कोर्ट, आता तिथपर्यंत कोर्टपर्यंत झालं म्हणतात, पण तो हा का नाही, हा फास्ट व्हायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे. ज्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची नवनिर्मिती सुरू झाली, अगदी त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या हद्दीतील नगर परिषद अंतर्गत रस्त्यांची नवनिर्मिती ही लवकर सुरू करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. रस्त्यांची नवनिर्मिती होत असताना त्यांची गुणवत्ता, दर्जा यावर लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. टिकाऊ रस्ते निर्माण झाले तर भविष्यात रस्ते निर्मितीवर गुंतवल्या जाणाऱ्या निधीची मोठी बचत होईल, असे तज्ज्ञ जाणकारांचे मत आहे. तसेच रस्ते निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षकटाईची नुकसान भरपाई करण्याची गरज आहे. अकोट शहरातील रस्त्यांच्या संदर्भात अकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रत्यक्ष भेटून किरण न्यूजशी संवाद साधण्यास नकार दिल्याचा निरोप प्राप्त झाला. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू झालेल्या झटपट रस्त्यांच्या नवनिर्मितीचे श्रेय कोणाला द्यायचे, या प्रश्नाच्या उत्तरासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी भ्रमण दूरध्वनीवर संपर्क साधूनही कॅमेरासमोर प्रत्यक्ष उपलब्ध होऊ शकले नाहीत. आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.